आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज, सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क। हे पहा, हे त्यांचा बळी जाणार। हे सगळ्यात पहिला बोललो कोण असेल तर ते बोलले माजी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर। ते त्याच वेळी म्हटले यांचा बळी जाणार। मीही सांगितलं की खासदार शेतकऱ्याचा व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहेच, पण ह्या शेतकऱ्याचा मुलाचा बळी जाऊ नये ही माझी प्रयत्न आहे। आणि हा बळी कुणी दिला? ह्यांच्या दिलदार मित्रांनी, शत्रूंनी, काय त्यांनी म्हणतात, दिलदार माणसांनी दिलेला आहे। आणि हे जगाला माहीत आहे कुणी कुणाचा बळी दिला। हे स्वतःच्या विजयासाठी कुणाचा तरी बळी घालायचा प्रयत्न केला गेलेला आहे। मलाही सहानुभूती आहे चंद्रहार पाटलांबद्दल। ते ह्या पूर्ण डावात त्यांनी कुणाला ह्या खेळात वापर त्यांचा केला गेला आणि निष्कारण चांगल्या व्यक्तीचा बळी गेला ही वस्तुस्थिती आहे। आणि ह्या संजय काकांचा आणि त्यांच्या दिलदार चौघडीचं हा षडयंत्र आहे, हा पूर्णपणे फेल गेला, जनतेने ओळखला, म्हणून रागापोटी कालची पत्रकार परिषद झालेली आहे। नाही, मला आता ते माहीत नाही, ते विमानाने जाणार का सायकलीने जायला लागणार ही आता मला परिस्थिती माहीत नाही। आता विमानात बसायच्या कोण कोण परिस्थितीत राहील असं मला वाटत नाही। आता दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा, कोण कुठे जाईल करण्यापेक्षा, आम्ही काँग्रेस पक्षाशी बांधील आहोत। आणि माझा विजय हा अपक्ष म्हणून जरी होत असला तरी मी स्वतःला काँग्रेसचा एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता समजतो। आणि जो आदेश काँग्रेस पक्ष, आमचे नेते विश्वजित कदम यांच्या मार्फत मला देतील त्या आदेशाप्रमाणेच माझी वाटचाल असते।